हा सोलर पॅनल आहे 150 वॉटचा आणि याचा करंट रेट 8.55 आहे. 18.72 व्होल्टचा हा पॅनल आहे आणि जास्तीत जास्त DC 100 व्होल्ट देतो आणि टेम्परेचर साधारणतः 45 अंशापर्यंत सहन करू शकतो. तर अशा पद्धतीचा हा एक सोलर पॅनल आहे आणि त्याच्या सोबतीला याच मापाचा आणखी दुसरा एक सोलर पॅनल घेतलेला आहे. अशी 2 सोलर पॅनल घेतले. दोन्ही सोलर पॅनलच्या ज्या काही पॉझिटिव्ह वायर आहेत त्या साध्या पद्धतीनं एका लाकडी फळीला फिट केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. पहा, ही सोलर पॅनलची वायर ती इथे आली. दुसऱ्या सोलर पॅनलची वायर ती इथे आली. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह या पद्धतीनं या जोडलेल्या आहेत. ही जी लाल वायर आहे ही पॉझिटिव्ह आहे, काळी वायर निगेटिव्ह आहे आणि ह्या 2 वायरनं हा सप्लाय पुढे नेला. तिथे ही लाल वायर पॉझिटिव्ह, ही वायर दुसऱ्या कलरची आहे पिवळ्या कलरची, ती निगेटिव्ह आहे. या दोघांचा सप्लाय पुढे आणल्यानंतर हा पॉझिटिव्ह हे जे बटन आहे हे ज्या मोठ्या लक्झरी गाड्या असतात त्यांच्यासाठी AC साठी वापरली जाते. ते ऑन आणि ऑफ करण्यासाठी म्हणूनसाठी या बटनाचा मी उपयोग केलेला आहे. याचा शॉक बसत नाही, पॅरलल सर्किट जोडल्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. आता मी हे बंद करतोय. बंद केलं म्हणजे की बाहेर येते. चालू करतोय. चालू केलंय आणि ह्या दोन्हींचा सप्लाय आपल्या लॅपटॉपला कॉम्प्युटरला आपण जो UPS जोडतो त्या UPSला आहे. सध्याला मी या UPSला जे AC करंट देतो ती वायर गुंडाळून ठेवलेली आहे. तिला कुठलाही सप्लाय जोडलेला नाही. त्याला फक्त सोलरचा सप्लाय या पद्धतीनं आणला आहे. हे जे सर्किट आहे तर साधारणतः संध्याकाळच्या वेळी जे हातगाडीवाले लोक असतात ते छोटा CFL बल्ब लावतात चार्ज करून. त्या CFL बल्बासाठी जी किट असते त्याच किटचा इथं वापर केलेला आहे. फक्त या ठिकाणी जर तुम्ही आलात जवळ तर इथनं पुढं आणखी एक पिन हा पुढचा सप्लाय जोडलेला असतो, तो मी कट केला इथे. त्याच्यामुळं फक्त ही खालची जी लाईन आहे एवढाच इथं आपल्याला त्याचा वापर होतो. बाकीचं सर्किट आपल्या कामाचं नाही. इथनं DC सप्लाय आला आहे. DC सप्लाय आल्यानंतर त्याला UPSला जेवढा हवा आहे तेवढा सप्लाय ते घेतं, उर्वरित सप्लाय खंडित करतं. जर तुम्हाला बघायचं असेल ट्रायल घेऊन, बऱ्याच जणांना वाटेल की हे चार्जिंगवर आहे, पण मी आता इकडे बटन घेतो, हातात स्विच घेतोय. बारकाईनं बघा, ही LED लाईट दिसल. जर मी स्विच ऑफ केला तर LED लाईट कमी झाला आहे. मी ऑन केला आहे, वाढतोय, कमी होतोय, वाढतोय. दिसतोय का पूर्णतः? एकदम जवळ येऊ द्या. हे फक्त LED लाईटकडे बघा. झूम कर थोडं. दिसतोय? ऑन केलं लाईट वाढलाय, ऑफ केलंय लाईट कमी झालाय, ऑन केलंय वाढला, ऑफ केलंय कमी झालाय. याचा अर्थ इकडनं जो सप्लाय येतोय तो सप्लाय डायरेक्ट TV कडे जातोय आणि त्याला जो काही कमी जास्त येणारा सप्लाय आहे तो कंट्रोल करायचं काम फक्त एवढी किट करते आणि त्याच्यावर हा LCD TV चालू आहे. मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये लाईटचा प्रॉब्लेम फार मोठा असतो की बिल कोणी भरायचं, पैसे कुठून उपलब्ध करायचे, या समस्या असतात.
ह्या एका सोलर पॅनलची किंमत 7,000 रुपये, साधारणतः 5 ते 7,000. अशा प्रकारे 2 सोलर पॅनल जर घेतले ते 10 ते 14,000मध्ये आपल्याला 2 सोलर पॅनल मिळतील. त्यातले त्यात विविध शासकीय योजनांमध्ये या पॅनलचा वापर केला जातो. बऱ्याचदा ते इन्स्ट्रुमेंट बंद पडलेलं असतं, म्हणून पॅनल तसेच असतात, पॅनल चालू असतात, फक्त त्याची बॅटरी वगैरे डॅमेज झालेली असते. तर असे आपण 2 सोलर पॅनल उपलब्ध करावेत. त्या पद्धतीनं पॅरलल पद्धतीची घरच्या घरी जोडणी करावी. हे 70 रुपये ते 50 रुपयाला स्विच मिळतं. जे AC ट्रॅव्हलर गाड्या आहेत त्यांच्या AC चालू बंद करण्यासाठी या स्विचचा वापर होतो. हा बंद पडलेला UPS आहे जो आपण कॉम्प्युटरला नेहमी वापरतो. त्याची बॅटरी फक्त चेक करून घ्या. त्याच्या बॅटरीच्या 2 वायर काढून या सर्किटला त्या व्यवस्थित जोडून घ्या. आणि याच्यानंतर आपण शाळेमध्ये आपला जो काही स्मार्ट TV आहे 40 इंची 30 इंची तो आपण डायरेक्ट वापरू शकतो. आपल्या शाळेची वेळ 10 ते 5 असते. साधारणतः याचा रिझल्ट 9 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत चांगल्या प्रकारचा येतो. तर आपण या पद्धतीनं त्याच्यावर वेगवेगळे कार्यक्रम मुलांना दाखवू शकतो, यूट्यूबच्या साहाय्यानं शिकवू शकतो. आता सध्याला हा स्मार्टफोनवर कनेक्ट केलेला आहे, आपण बघू शकता. या पद्धतीनं आपण बघू शकतो. पहा, आता एक ड्रॉइंग दाखवतो मी तुम्हाला याच्यावर. मोबाईलवर कंट्रोल आहे. आणि अशा पद्धतीनं आपण शाळा ज्या आहेत, छोट्या शाळा आहेत, तिथं एक LCD TV किंवा LED TV, स्मार्ट TV एका वर्गासाठी एवढ्या इन्स्ट्रुमेंटवर वापरू शकतो. याचा खर्च तर आपल्याला LED TV तर आपल्या शाळेतच आहे. UPS आपण सेकंड हँड घेऊन फक्त त्याची बॅटरी बदला. हे सर्किट साधारणतः 150-200 रुपयात सेकंड हँड मिळू शकतं, नवीनही बनवून मिळू शकतं. स्विच 70 रुपयाचा आणि 2 सोलर पॅनल एवढा जर आपण खर्च केला तर आपल्या वर्गातला जो काही डिजिटल वर्ग ही संकल्पना आहे ती आपण पूर्ण करू शकतो. आणि डिजिटल अध्यापन पद्धतीनं आपण मुलांना खूप काही शिकवू शकतो. धन्यवाद.